नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 23 एप्रिलच्या भागामध्ये आता इथं हॉलमध्ये काव्या अभ्यास करत असते आणि तेव्हाच आता वसू रम्याला घेऊन येत असते आणि तिच्या पायाला दुखापत झालेली असते आणि वसू आता रम्याला म्हणत असते, अगं रम्या हळू चाल. आणि अशी कशी धडपडलीस ग तू, नीट बघून नाही चालता येत असं म्हणून तिला ती आता बसवते आणि म्हणते सारख्या ना ठेचा लागत असतात तुला. तर तेव्हा आता रम्या तर खूप इवळत असते आणि आता काव्य तिच्या जवळ येते आणि म्हणते, खूप दुखतंय का? जेवणात आणि आयुष्यात ठेचा महत्त्वाचा असतोच, त्याशिवाय मजा नाही ना असं ती म्हणत असते. तर तेव्हा रम्या तिच्यावर खूप चिडते. तर वसू आता तिला गप्प बसवते आणि म्हणते, काय आहे ना, काही लोकांना नको तिथे तोंड खुपसायची सवयच असते. तर काव्या म्हणते, आणि काही लोकांना ना मुद्दामहून मध्ये मध्ये पाय घालून समोरच्याला पाडायची सवय असते. आणि रम्याला म्हणते, काय ग रम्या, बरोबर बोलते ना मी? पण मग देव काय करतो माहितीये का? बघतो आणि मग अशा माणसांचा पाय व्यवस्थित मुरगाळेल अशी सोय करतो. तेव्हा रम्या म्हणते, आईला गप्प बसायला सांग ना. तर तेव्हा काव्या म्हणते, नाही बसणार मी गप्प. काय करशील सांग ना, काय करशील? माझ्या मागे मागे येशील का? आणि म्हणते, ये चल आपण पकडापकडी खेळूया, ये चल. आणि परत म्हणते, अरे नाही नाही नाही, पळता नाही येणार नाही का तुला? आपण काय करूया, लंगडी घालत घालत पकडापकडी खेळूया, येतेस का? आणि म्हणते, मी नाही का हाती लागणार तुझ्या रम्या, अजिबात नाही. तर तेव्हा रम्या म्हणते, फार सुचतंय ना तुला बोलायला आत्ता. तर तेव्हा काव्या म्हणते, अगं मग सुचणारच, इतके दिवस तुझ्यावरती विश्वास ठेवला ना मी रम्या. तुला जसं सुचतंय की नाही तसंच मला देखील सुचायला लागले आता. तुझ्या संगतीत राहून राहून खूप मोठा मूर्खपणा केला मी तुझ्यावरती विश्वास ठेवून. पण देवाचीच कृपा म्हणायची वेळी शहाणपण आलं मला. आणि म्हणते, तुला ती एक म्हण माहिती आहे का रम्या? बघ, आठवते का बघा, कडू कारळं तुपात तळलं मधात घोळलं तर कडू ते कडूच. तशी आमची रम्या, तिला पार्थने नाकारलं, काव्याने मारलं, तरी सुद्धा तिचे विचार वाकडे ते वाकडेच. तुझे खरे रंग माझ्यासमोर आलेत ग रम्या. आता मी काय तुला सुखाने जगू देणार नाही. आणि इकडे मित्रांनो, आता रेखाताई आणि जुई आता पाळणाघरामध्ये आलेले असतात. तर तेव्हा ती पाळणाघरवाली म्हणत असे, चुणचुणत दिसते पोरगी, हुशार दिसते. तर तेव्हा रेखाताई म्हणते, हुशार कुठली, आगावा एक नंबरची, म्हणूनच तर तिची काळजी वाटते. आणि मी दिवसभर कामामध्ये बिझी असते, त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष होतं. शिवाय ना पोरीची जात, लक्ष तर ठेवायला पाहिजेच ना. तर तेव्हा ती पाळणाघरवाली म्हणते, आता आम्ही आहोत ना लक्ष ठेवायला, दुर्लक्ष अजिबात होणार नाही. तिची इथं छान काळजी घेतली जाईल. आणि नाव काय म्हणालात? तर तेव्हा रेखाताई सांगते, जुई पवार. तर तेव्हा ती पाळणाघरवाला म्हणते, तुम्ही तर पैसे भरलेत, मग कधीपासून जॉईन करायचं आहे पाळणाघर? तर तेव्हा रेखाताई म्हणते, खरं जर सांगायचं झालं ना तर आजपासूनच, म्हणजे आत्तापासून चालेल ना? आणि इतक्यातच मुद्दामून आता रेखाताई जी असते ती आपल्या पर्सला धक्का मारते आणि तिच्या पर्समधून अत्तर बाहेर पडतं आणि लगेचच जुई ते अत्तर आपल्या हातामध्ये घेते आणि ते अत्तर आपल्या हातांवरती लावून त्याचा वास घेऊ लागते. तर तेव्हा रेखाताई मुद्दामून आता तिच्यावरती चिडते आणि म्हणते, काय मुलगी आहेस तू, घरातून निघतानाच तो अत्तर लावलं होतंस ना, परत घेतलंस? आणि ते अत्तर आपल्या हातामध्ये घेऊन स्वतःच्या हाताला सुद्धा अत्तर लावते आणि त्याचा वास घेऊ लागते. म्हणजे या दोघी दाखवत असतात की आम्हाला अत्तरचा वास खूप आवडतो. आणि ती आता म्हणते त्या पाळणाघरवालीला, काय आहे ना, आम्हा मायलेकींना अत्तराचं खूप वेड आहे. आणि म्हणते, बरं माझा फॉर्म भरून झाला आहे, मी आता सोडून ना तिला इकडे? तर तेव्हा ती पाळणाघरवाली म्हणते, हो चालेल, पण संध्याकाळी वेळेत या. आणि तेव्हा आता रेखाताई म्हणते, जुये त्रास देऊ नकोस हा त्यांना. तर तेव्हा जुई म्हणते, त्रास तर त्यांना होणारच, असं म्हणून ती मोठमोठ्याने हसू लागते. तर तेव्हा ती पाळणाघरवाली म्हणते, चला जुई मॅडम, तुम्हाला ते मुलांच्यासोबत ओळख करून देते, असं म्हणून ती आता जुईला घेऊन आतमध्ये जाते. तर तेव्हा आता रेखाताई जी असते ते अत्तर आपल्या समोर धरते आणि म्हणते, नंदिनीची आयडिया पेरून तर ठेवली, बघूया काय होतंय ते. आणि इकडे आता वसू जी असते ती काव्याला म्हणते, अभ्यास वगैरे नाही आहे तुला? नाही आहे का अभ्यास? अगं IAS व्हायचं कुठलंच लक्षण दिसत नाही आहे ग तुझ्यात. तिकडे माहेरी होती तेव्हा IAS करता आलं नाही, लग्न होऊन सासरी आली, संसार करावा, तर तो सोडून अभ्यासच करत बसली. नंतर काय ते सुद्धा सोडून दिलं. मग काय सुरू केलं, साड्याच नेसायला लागली, पतंग चुडवायला लागली गच्चीवरती जाऊन, विचित्रासारखं वागणं. आणि विचित्रपणा तर एवढा की खेळण्यातल्या बोक्याला पार्थ समजून त्याला फिसकारलेला बोका म्हणायला लागली. काय पण वागणं. तर तेव्हा रम्यासुद्धा म्हणते, नाहीतर काय. आणि मग ऐनवेळ अभ्यास झाला नाही म्हणून उगाचच पार्थला वाचवण्याचा बहाणा करून परीक्षेलाच बसली नाही. यावेळी तरी IAS होण्याचा मुहूर्त गाठणार आहेस का? तर तेव्हा काव्य तिला म्हणते, डार्लिंग, त्याची काळजी तू नको करूस, मी IAS होणार म्हणजे होणार.
आणि माझ्या पोटात पार्थचं बाळ आहे, त्यालाही मी व्यवस्थित जन्म देणार. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता या दोघींचं सुद्धा तोंड पडतं. तर काव्यापुढं म्हणते, एका हातात आयएसचं पुस्तक आणि एका हातात आमचं बाळ, दोन्ही सुद्धा व्यवस्थित सांभाळेन मी. आणि म्हणते, अगं पण मी हे सगळं करत असताना तू काय करणार आहेस ग रम्या? तू तेव्हा सुद्धा पारची वाट बघत बसणार आहेस? आणि म्हणते, मला तर वाटते बाई तसंच होईल. असं म्हणून ती आता बोलत बोलत तिथून निघून जाते. आणि रम्याला तर त्या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागतो. आणि त्यानंतर मित्रांनो, आता इकडे हे सर्वजण जे असतात ते ममताई पाळणाघराच्या बाहेर वाट बघत उभे असतात. आणि तेव्हा आता जीवा नंदिनीकडे बघतो, तर तेव्हा तिला थोडंसं टेन्शन आलेलं दिसतं. आणि तो आता तिला विचारतो, टेन्शन आले? तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो आले. तर जीवा म्हणतो, अजिबात टेन्शन घेऊ नकोस, ओके. तर नंदिनी म्हणते, अहो असं कसं म्हणता तुम्ही जीवा? पाळणाघर सुटायची वेळ झाली आता. एका मुलीचं आयुष्य पणाला लावले आपण. आणि विचारते, आपलं काही चुकत तर नाही आहे ना? भीती वाटते आता मला. म्हणजे आपण ठरवले अगदी तसं होईल ना? आणि काही विचित्र नको घडायला. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, आई काही हे बघतो, अगोदर शांत हो, काहीही चुकीचं घडणार नाही आहे, ओके. आणि रेखाताईला म्हणतो, रेखाताई तुम्ही जुईला घेऊन या. आणि ऐका, ती अत्तरवाली बाई तुम्हाला अत्तर हुंगायला देईल, पण फक्त अत्तर हुंगल्याचं नाटक करा, खरंच हुंगू नका, ओके. असं तो परत एकदा इन्स्ट्रक्शन्स देतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, रेखाताई हे बघा, गोष्टी हाताबाहेर जातात असं वाटायला लागलं ना, तर मग हे मिशन वगैरे सगळं काही सोडून द्या, फक्त स्वतःचा आणि जुईचा जीव वाचवा. आणि तेव्हा जीवा आणि नंदिनी आता तिला ऑल द बेस्ट करतात. आणि रेखाताई आता तिथून निघून जाते. तर तेव्हा त्या जीवा त्या पोलिसांना म्हणतो, इन्स्पेक्टर, अविनाश सरांनी तुम्हाला सगळ्या केसचा ब्रेक दिलाच असेल, मी सांगितल्यानंतर तुमची टीम वेळेत घेऊन प्लीज पोचा. तर तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, हो. तर तेव्हा जीवा म्हणतो, थँक्यू सो मच. तर तेव्हा आता ते इन्स्पेक्टरसुद्धा आपल्या तयारीला निघून जातात. आणि यांनी सगळी आता फिल्डिंग लावलेली असते मित्रांनो. तर तेव्हा नंदिनी आता खूप चिडलेली असते आणि म्हणते, लहान मुलांच्या जीवाशी खेळणारी बाई आहे ही, येऊ देत माझ्यासमोर, सोडणार नाही मी तिला. तर इतक्यातच मित्रांनो, आता इकडे बागेमध्ये ती बाई येऊ लागते. आणि इकडे आता आतमध्ये ममताई पाळणाघरामध्ये रेखाताई आलेली असते आणि जुईला घेत असते. आणि ती विचारते, काय हो, माझ्या मुलीने त्रास तर नाही ना दिला तुम्हाला? तर तेव्हा ती पाळणाघरवाली म्हणते, नाही एकदम गुणी आहे तुमची मुलगी. आणि तुम्ही कशानं जाणार आहे, काही रिक्षा वगैरे मागवू का? तर तेव्हा रेखाताई म्हणते, नाही आम्ही करू मॅनेज, आणि येतो हा आम्ही, असं म्हणून आता या दोघे तिथून बाहेर पडतात. तर तेव्हा आता ती पाळणाघरवाली लगेचच आपला मोबाईल घेते आणि फोनवरती म्हणते, फोटो पाठवलाय त्या नवीन पोरीचा, जुईचा, लक्षात आहे ना? त्या दोन्ही माई लेकींना अत्तराचा जाम वेड आहे. असं म्हणून ती आता बरोबर मित्रांनो आता सापड्यात सापडत असते. आणि तेवढ्यातच आता या दोघीसुद्धा तिथून बाहेर पडतात आणि रस्त्याने चाललेले असतात. आणि तेव्हा ही इकडे ती म्हातारी बाई जी असते ती अत्तरवाली, ती लगेचच आपला मोबाईल काढते आणि त्या मोबाईलवरचा जुईचा फोटो बघते. आणि समोरून जुई चालत असताना तिला दिसते. आणि तेव्हा रेखाताईला सुद्धा ती म्हातारी बाई दिसते. आणि तेव्हा रेखाताई लगेचच आता जुईला इशारा करते, बघ ती तिकडे आहे म्हातारी बाई. आणि या दोघी आता सतर्क होतात. आणि ती म्हातारी बाई आता बरोबर त्या दोघींच्या दिशेने येऊ लागते. आणि तेव्हाच आता या दोघींनी ठरवल्याप्रमाणे जुई आता मुद्दामूनच रेखाताईची पर्स खेचते. तर तेव्हा रेखाताई तिच्यावरती ओरडू लागते, म्हणते, जुई का पर्स का खेचतेस माझी? तर तेव्हा जुई म्हणते, मला अत्तर दे ना. तर तेव्हा रेखाताई म्हणते, अत्तर वगैरे काही मिळणार नाही आहे, गप्प बैस, एक तर रिक्षा नाही मिळत आहे. आणि तेव्हाच ती अत्तरवाली बाई आता तिथं येते आणि एकदमच म्हणते, काय झालं ताई, जुईला अत्तर पाहिजे का? तर तेव्हा रेखाताई म्हणते, बघा ना एवढूशी आहे, तरीसुद्धा तिला हौस किती आहे, आणि जरा ना जास्तच आहे. तर तेव्हा ती बाई म्हणते, राहू देतो, असतंच पोरींचं, माझ्याकडे ना झाक अत्तर आहेत, एकदा लावून तरी बघा, सॅम्पल एकदम फ्री आहे बरं का. तर तेव्हा रेखाताई म्हणते, अहो नको, राहू द्या, खरंच राहू द्या. तर तेव्हा ती बाई म्हणते, अहो लावून तर बघा, एकदम फ्रेश वाटेल तुम्हाला, बघा, आणि आवडलं तरच लावा, हे सॅम्पल एकदम फ्री आहे, घ्या. असं म्हणून ती आता ते अत्तर जे असतं, म्हणजे जे बेशुद्ध पडणारं असं अत्तर जे असतं, ते आता रेखाताईच्या हातावरती लावते. आणि तेव्हा आता रेखाताई असते ती मुद्दाम म्हणजे हुंगल्यासारखा ॲक्टिंग करते. आणि तेव्हा ती बाई म्हणते, पोरी घे, तुला पण पाहिजे का? आणि तेव्हा जुई तर आपला हात लगेचच पुढं करते. आणि तेव्हा ती अत्तरवाली बाई जी असते ती जुईच्या हातावरती सुद्धा ते अत्तर लावते. तर आणि म्हणते, घे सुगंध घे. तर तेव्हा जुईसुद्धा ते अत्तर हुंगल्याचं नाटक करू लागते. आणि तेव्हाच आता थोड्या वेळाने या दोघीसुद्धा नाटक करू लागतात चक्कर आल्यासारखं. आणि या दोघीसुद्धा आता बेशुद्ध पडल्याचं नाटक करतात. आणि जेव्हा आता जुई बेशुद्ध पडून खाली पडणार असते, तर तेव्हा ती अत्तरवाली बाई तिला पकडते. आणि इतक्यातच मागून एक कार येते आणि त्या कारमधून
एक मोठा माणूस असा खाली उतरतो आणि तो जुईला पकडतो आणि ती अत्तरवाली बाई लगेचच त्या व्हॅनमध्ये बसते आणि तो माणूससुद्धा लगेचच जुईला उचलतो आणि व्हॅनमध्ये टाकतो आणि हे दोघेजण तिला घेऊन तिथून पळून जातात. आणि रेखाते तर तशीच तिथे झोपलेली असते. तर तेव्हा ती अत्तरवाली बाई आता म्हणते, चले गाडी गोडाऊनला घे. आणि तेव्हा आता जुईच्या हातामध्ये तर ते घड्याळ तसंच असतं आणि यांचं लोकेशन आता ट्रेस होत असतं. आणि तेव्हाच आता इकडे रेखाताई परत उठून उभी राहते आणि इतक्यातच जीवा आणि नंदिनी तिथे येतात. आणि तेव्हा रेखाताई लगेचच सांगते, नंदिनी या दिशेने गेलेली आहे गाडी. तर तेव्हा जीवा लगेचच आपला मोबाईल काढतो आणि म्हणतो एक मिनिट. आणि ते सगळं काही मॅप वगैरे बघून म्हणतो करेक्ट आहे आणि आपण जे जुईच्या घड्याळाचं GPS सेट केले ना ते ट्रॅक होतंय. तर तेव्हा नंदिनी म्हणते, आज या मास्टरचा पर्दाफाश होणारच, तो फक्त माझ्या हाताला लागू दे. आणि हे तिघेसुद्धा म्हणतात, गणपती बाप्पा मोरया असं म्हणून आता नंदिनी बाईकवरती बसते आणि आता हे दोघेसुद्धा त्या लोकेशनच्या मागे जाऊ लागतात. आणि आता नंदिनी जीवाला मार्ग दाखवत असते आणि जीवा गाडी चालवत असतो आणि त्या व्हॅनचा पाठलाग करत असतात. आणि तेवढ्यातच मित्रांनो आता इकडे त्या अत्तरवाल्या बाईचं लक्ष जुईच्या घड्याळाकडे जातं. आणि तेव्हा आता ती अत्तरवाली बाई जुईच्या हाताच्या म्हणजे घड्याळाला हात लावते. इतक्यातच आता जुई शुद्धीतून बाहेर येते, म्हणजे ती जे नाटक करत असते ती एकदमच उठून बसते. तर तेव्हा ती बाई ओरडू लागते, अगे तुला शुद्ध कशी काय आली, म्हणजे तू बेशुद्ध झालीच नव्हतीस ना. आणि म्हणते, काय हातात दाखव, हात दाखव. तर तेव्हा जुई नाही नाही असं म्हणून विरोध करत असते. तर तेव्हा ती बाई जबरदस्तीने आता जुईचा हात आपल्या हातात घेते आणि तिच्या हातामधलं ते घड्याळ बघते आणि विचारते, काय आहे हे, काय आहे. आणि म्हणते काढ. तर तेव्हा जुई म्हणत असते, नाही नाही सोडा असं म्हणून ती विरोध करत असते. पण ती बाई ते घड्याळ काढते आणि म्हणते, मला मूर्ख बनवतेस तू, हे घे असं म्हणून ते घड्याळ बाहेरच फेकून देते. आणि म्हणते, आता काय करशील. आणि म्हणते, अगं केवढूशी आहेस ग आणि केवढी मोठी रिस्क घेतली हिने, आणि कळतंय का तुला, अक्कल आहे का, स्वतःलाच किडनॅप करून घेतलंस. आणि विचारते, कोणी पाठवलं तुला, कोणी पाठवले बोल असं म्हणून ती जोराने ओरडते. आणि इतक्यातच मित्रांनो आता हे दोघेसुद्धा मागून येत असतात आणि नंदिनी एकदमच जीवाला म्हणते, जीवा गाडी थांबवा, प्लीज गाडी थांबवा. तर तेव्हा जीवा गाडी थांबवतो आणि विचारतो, काय झाले. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो जुईला ट्रेस करणारं ते GPS ट्रॅकर अचानकच बंद पडले, काही दिसतच नाही आहे स्क्रीनवर. तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं रिफ्रेश कर ना मग. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो 10 वेळेला रिफ्रेश केले मी, मला काही कळतच नाही आहे, बघा ना. आणि म्हणते, त्या बाईला ते घड्याळ सापडलं तर नसेल ना. तर तेव्हा जीवा आता तो मोबाईल हातामध्ये घेऊन बघतो आणि म्हणतो, खरंच रिफ्रेश होत नाही आहे. आणि म्हणतो, आपण एक काम करूयात, आपण ना या दिशेने बघून जाऊया, सरळच जाऊयात. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, 3 रस्ते आहेत तिथे, आपल्याला कसं करणार ती बाई जुईला नेमकं कुठल्या रस्त्याला घेऊन गेली आहे. आणि म्हणते, मला तर आता भीती वाटायला लागली आहे. तर तोपर्यंत आता इकडे ती बाई आता जुईला खेचत खेचत गोडाऊनमध्ये घेऊन आलेली असते आणि म्हणते, चल गे टवळे चल, मोठी शाणी समजते स्वतःला असं म्हणून तिला खेचत ढकलून देते आणि म्हणते, स्वतःला खूप स्मार्ट समजतेस ना तू. आणि मित्रांनो तेव्हा आता तिथं 4 मुलं अजून असतात आणि आता ती बाई म्हणते, मला येडं बनवत होतीस, आता इथेच चढायचं, आता तू चढ, इकडेच चढ. आणि त्यानंतर एकट्याला म्हणते, मास्टरला फोन लावून सांग, यावर्षीचं किडनॅपिंगचं समर टार्गेट कंप्लीट झालंय म्हणावं. आणि मित्रांनो असं ती बोलत असते आणि इतक्यातच मागे नंदिनी येऊन उभी राहते आणि म्हणते, इतकी काय घाई आहे. आणि कसं का होईना मित्रांनो नंदिनी आणि जीवा तिथे पोहोचलेले असतात आणि नंदिनीला बघितल्यानंतर या बाईला तर धक्काच बसतो. आणि नंदिनीच्या हातामध्ये तिने जे जुईच्या पायामध्ये जे घुंगरू बांधलेलं असतं ते घुंगरू असतं. आणि ज्यावेळेस आता जुईला ही बाई गाडीमधून घेऊन येत असते तर तेव्हा ती बाई फोनवरती बोलत असलेला बघून जुई लगेचच शक्कल लढवते आणि तिने ते आपल्या पायामधलं जे घुंगरू असतं ते काढलेलं असतं आणि कुणाच्याही न कळत ते खिडकीच्या बाहेर फेकलेलं असतं. आणि त्यावेळेसच म्हणजे इकडे जीवा आणि नंदिनी जे असतात तेव्हा थांबलेले असतात ते तिथं. आणि जीवा म्हणतो, अगं नंदिनी आपण इथे थांबून काय करणार आहेत, बघूयात आपण, चल पुढे जाऊन. आणि तेव्हा आता नंदिनी बाईकवरती बसणारच असते तेव्हाच तिला आता ते घुंगरू दिसतं, म्हणजे ते तिथेच असलेल्या एका झाडाला लटकलेलं असतं. आणि जीवा तिला म्हणत असतो, अगं नंदिनी काय झालं, बस ना. तर तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा 1 मिनिट असं म्हणून ती ते घुंगरू घ्यायसाठी जाते आणि ते घुंगरू हातामध्ये घेऊन तिच्या लक्षात येतं की हे तेच घुंगरू असतं जे तिने जुईच्या पायावरती बांधलेलं असतं. आणि म्हणते, जीवा हे बघा, जुई याच रस्त्याने गेली असणार, अहो हा काळा धागा मीच बांधला होता जुईला, आठवते ना तुम्हाला. तर तेव्हा जीवासुद्धा ते घुंगरू आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, पोरगी हुशार आहे,
आणि म्हणते तिने आपल्याला हा रस्ता कळावा म्हणूनच हा काळा धागा इथे फेकला असणार. म्हणजे हे कन्फर्म आहे की ती बाई जुईला याच रस्त्याने घेऊन गेली आहे. आणि म्हणतो चल जाऊन राडा घालूया. आणि आता हे दोघेसुद्धा लगेचच बाईकवरती बसतात आणि तिथून ते आता गोडाऊनच्या दिशेने आलेले असतात. आणि मित्रांनो आता इकडे नंदिनीला समोर बघितल्यानंतर जुई तर खूपच खुश झालेली असते. आणि तेव्हा आता जीवासुद्धा समोर येतो आणि जुईला हाय करतो. तर तेव्हा जुई तर त्यांच्याकडे बघून हसतच असते. तर तेव्हा ती बाई त्यांच्या गुंडांना सांगते तुम्ही काय बघताय, फोडा यांना. आणि मित्रांनो आता त्यातला एक गुंड एक काठी घेतो आणि जीवावरती हमला करतो. तर तेव्हा जीवा त्याची काठी वरच्यावरतीच पकडतो आणि त्या काठीने त्यालाच मारतो. आणि त्यानंतर दुसरा जेव्हा हमला करतो तर तेव्हा जीवाता त्यालासुद्धा तिथेच रोखतो आणि त्यालासुद्धा त्या काठीने मारून बाजूला ढकलून देतो. आणि त्यानंतर जेव्हा तिसरा त्याच्यावरती हमला करतो तर त्यालासुद्धा लातेने जोराने मारून देतो. आणि तेव्हा आता नंदिनी पुढे जाते आणि त्या बाईच्या समोर जाऊन तिच्या डोळ्यात डोळे घालते. आणि मित्रांनो तोपर्यंत आता इकडं हे तिघेसुद्धा एकाच वेळी जीवावरती हमला करतात. आणि तेव्हा आता जीवा जोराची ताकद लावतो आणि त्या तिघांनासुद्धा एकाच वेळी मागे ढकलून देतो. आणि त्यानंतर एकटा येऊन मागून जीवाला पकडतो आणि दुसरा समोरून मारणार असतो तर तेव्हा जीवा त्याला लातेने मारून टाकतो. आणि तेव्हाच आता मित्रांनो इकडे ही बाई पळायच्या तयारीत असते. तर तेव्हा नंदिनी तिचं विक काढून टाकते आणि तिला विचारते बोल कोण आहेस तू. आणि म्हणते कोणासाठी करतेस हे सगळं. तर तेव्हा ती बाई म्हणते तुला काय करायचंय ग, तुझी पोर आहे याच्यात. असं म्हटल्यानंतर नंदिनी तर तिच्या कानाखालीच मारते. आणि इकडे तर जीवा मित्रांनो आता यांना धुवतच असतो. आणि नंदिनी आता या बाईला म्हणते ही सगळी मुलं माझीच आहेत कळलं. आणि या प्रत्येकाच्या आईच्या वतीनं मी तुला कानाखाली मारली आहे. अगं बाई आहेस ना तू, दुसऱ्या बाईच्या काजाचा तुकडा काढून घेताना हात कसा अडत नाही तुझा. तर तेव्हा ती बाई म्हणते अगं ये तुझं लेक्चर ऐकायला नाही आले मी इथे आणि मला मारून काय होणार आहे, तुमच्या सगळ्यांचा बाप ना वर बसलाय मास्तर. तर तेव्हा नंदिनी तिचा हात पिरगाळते आणि म्हणते त्या मास्तरची भीती मला दाखवू नकोस कळलं ना. एकदा समोर येऊ दे त्याला, वाघीण होऊन फाडून काढीन मी त्याला. लक्ष्मी तर आहेच पण चंडिकेचं रूप तर धारून करूच शकतेच मी. असं तसं समजू नकोस नंदिनीला. शेवटचं सांगते यापुढे एकाही बाळाच्या अंगाला हात लावलास ना तर तुझा हात तोडून ठेवीन मी. तर तेव्हा ती बाई म्हणते तुझ्या बोलण्याने काय होणार आहे. तर तेव्हा नंदिनी परत तिच्या कानाखाली मारते. आणि इतक्यातच मित्रांनो आता ते इन्स्पेक्टर आपल्या टीमला घेऊन तिथं पोहोचतात आणि जीवाला थांब असं म्हणून त्यांच्या टीमला आदेश देतात घेऊन जा यांना. तर तेव्हा ते सगळे पोलीस त्या बाईसकट त्या सगळ्या गुंडांना घेऊन तिथून अटक करतात. तर तेव्हा आता नंदिनी जुईजवळ जाते आणि तिला म्हणते तू ठीक आहेस ना बाळा. तर इन्स्पेक्टर आता जीवाला थँक्यू म्हणतात. तर तेव्हा जीवा म्हणतात नाही नाही थँक्स टू यू, तुम्ही वेळेवरती आलात आणि इतकं सजग तर असायलाच हवं ना. तर तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात तेच तर नसतात लोक, त्यासाठी थँक्यू. कारण तुमच्यासारखं भान जर सगळ्यांनी दाखवलं तर या चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या कितीतरी केसेस ना अशा ना वेळेत सॉल्व्ह होतील. असं म्हणून ते परत एकदा थँक्यू असं म्हणतात आणि त्या गुंडांना खेचत घेऊन जातात. तर तेव्हा ती बाई जाता जाता नंदिनीला धमकी देते सोडणार नाही मी तुला. तर तेव्हा नंदिनी म्हणते जा जा पुरून उरेल ही नंदिनी तुला. आणि तेव्हाच आता ती बाकीची मुलं जी असतात ती टाळ्या वाजवू लागतात. आणि त्यानंतर जाऊन 2 मुलं जीवाला बिलगतात आणि 2 मुलं येऊन नंदिनीला बिलगतात. आणि जीवा म्हणतो अरे कसले भारी आहात रे तुम्ही सगळे, आता तुम्हाला कोणी काही सुद्धा करणार नाही ओके. तुमच्या आईबाबांना मी सोबत घेऊन आलोय, बाहेर गाडी आहे आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून वडापाव. असं म्हटल्यानंतर ती मुलं दंगा करू लागतात आणि टाळ्या वाजवू लागतात. आणि तेव्हाच आता पोलीस येतात आणि त्या मुलांना तिथून घेऊन जातात. आणि तेव्हा जुई तर हसत असते आणि जुई म्हणते काय मज्जा आली ना. तर तेव्हा नंदिनी तिला आपल्या जवळ घेते आणि मज्जा, अगं जुई आता मी काय करू तुझं. तर तेव्हा जुई म्हणते काका मी सांगितलं होतं ना आपण तिघांनी मिळून करून दाखवलं. तर तेव्हा जेव्हा म्हणतो त्यासाठी ना तुला माझ्याकडून सॅल्यूट असं म्हणून तिला तो सॅल्यूट करतो. तर तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते खरंच जुई तू हा काळा धागा तिथे टाकलास ना म्हणून फक्तच आम्ही तुला शोधू शकलो. तर तेव्हा जेव्हा म्हणतो हां पण आणखीन एक महत्त्वाचं काम बाकी आहे असं म्हणतो आणि तो खाली बसतो आणि जुईला आपला पाय त्याच्या गुडघ्यावरती ठेवायला सांगतो आणि तिच्या पायाला तो धागा बांधतो आणि म्हणतो हे होतं सगळ्यात महत्त्वाचं काम. तर नंदिनी म्हणते बरं जीवा आता आपली स्टोरी पूर्ण होणार आहे कळलं ना, आपण आपल्या बाळाला ही कथा सांगू शकू अगदी रंगवू. तर तेव्हा जुई तथास्तु असं म्हणते आणि हे दोघे हसू लागतात. तर तेव्हा जीवा म्हणतो अगं पण सगळ्या मुलांनी जेव्हा मला मिठी मारली ना तर तेव्हा इतकं भारी वाटलं ना, मला खूप भारी वाटलं. तर नंदिनी म्हणते खरं सांगू का, ती बाई जेव्हा मला म्हणाली ना यात तुझं पोर आहे का, मग मी विचार केला की बाबा मी हा विचारच केला नाही ही मुलं माझी नाही आहेत म्हणून. तर जुई म्हणते अगं म्हणूनच तू एवढी भारी आहेस
जी बाई एवढं पोरांचा जीव वाचवते ती आई झाल्या बगर राहील का? आणि तू आई होशीलच, ती पण बेस्ट आणि नंबर 1. तर तेव्हा जीवा आता लगेच जुईसारखं तथाच तू करतो आणि या दोघे हसू लागतात. आणि इतक्यातच मित्रांनो आता नंदिनीला थोडीशी चक्कर येऊ लागते आणि जीवा म्हणतो, नंदिनी अगं काय ग, काय झालं? आणि असं तो बोलत असतो तर इतक्यातच आता नंदिनी चक्कर येऊन कोसळतच असते. तर तेव्हा आता जीवा तिला सावरतो आणि खाली बसवतो आणि नंदिनी तेवढ्यात आता बेशुद्धच पडते. तर जीवा आता खूप घाबरतो आणि नंदिनी नंदिनी काय झाले असं म्हणत असतो. आणि त्यानंतर आता जीवा नंदिनीला घरी घेऊन येतो आणि तेव्हा आता नंदिनी शुद्धीवरती आलेली असते आणि तेव्हा डॉक्टरसुद्धा तिथं आलेले असतात. आणि डॉक्टरांनी आता नंदिनीला तपासलेलं असतं आणि ते म्हणतात काही काळजी करण्यासारखं नाही आहे, स्ट्रेस आणि अति धावपळ याच्यामुळे चक्कर आली. मी काही औषधं लिहून देते फॉर एनर्जी आणि ती सकाळ संध्याकाळ घेऊ देत, असं सांगून आता डॉक्टर तिथून निघून जातात. तर तेव्हा आता मानिनी त्या दोघांच्या समोर बसते आणि म्हणते, ऐकलंत ना तुम्ही दोघांनी काय म्हणाले डॉक्टर? आणि कळलंय का, तुमच्या धावपळीमुळे आणि स्ट्रेसमुळे आली होती तुला चक्कर. आणि जीवाला म्हणते, जीवा तुझी बायको किती नाजूक आहे हे तूच सोडून घरातल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जीवा बोलत असताना म्हणते, काही बोलू नकोस, अजून माझं बोलून व्हायचं आहे. आणि म्हणते, तुम्ही बाहेर एवढं ऊन असताना इतकी धावपळ करत असता, वणवण फिरत असता, कुठे जाता काय करता कुणालाही काही माहिती नसतं. आणि म्हणते, खरंच कळत नाही का रे, लहान आहात की काय तुम्ही दोघं? आणि नंदिनीला म्हणते, आणि तू सुद्धा नंदिनी, तू ही ऐकत नाही आहेस कोणाचं? तर इकडे मागे पार्थ उभारून तर हसत असतो काव्याकडे बघून. तर मानिनी आता विचारते, मला सांगा सकाळी नाश्ता घाईघाईत करून कुठे गेला होता तुम्ही? आणि तेव्हा हे दोघे सुद्धा गप्पच असतात. तर मानिनी म्हणते, अरे बोला. तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस, एकदा सांगतेस बोलू नका, एकदा सांगतेस बोला, नेमकं काय हवंय तुला? आणि असं म्हटल्यानंतर पार्थ आणि काव्या तर जास्तच हसू लागतात. तर मानिनी म्हणते, तुला ना जेव्हा मस्करीशिवाय काही दुसरं सुचतच नाही का रे? तर तेव्हा आता नंदिनी सांगू लागते, आई आम्ही ते ॲक्च्युली ती जुई असं म्हणत असते. तर तेव्हा जीवा परत म्हणतो, तिच्या मावशीच्या घरी म्हणजे मावशीकडे सोडायसाठी गेलो होतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, मावशीकडे? पण तुम्ही तर मला म्हणाल होतात कुठल्या तरी NGOकडे, कुठल्या तरी वयस्कर बाईकडे तिला द्यायचं होतं म्हणून. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो तेच, म्हणजे त्याआधी तिला मावशीला भेटायचं होतं ना, आणि तिचे काही कपडे पण तिला तिथून घ्यायचे होते. आणि असं ती म्हणत असताना मानिनी तिला बरोबर पकडते आणि म्हणते, नंदिनी तूच मला सांगितलेस की जीवाने तिच्यासाठी जाऊन 3-4 ड्रेसेस आणलेत. आणि म्हणते, तुम्ही ना काहीतरी लपवताय, आणि काय लपवताय ना ते सांगा, खरं काय ते सांगा आता. तर तेव्हा काव्य म्हणते, अगं ताई काय ग, हे सगळं खरं आहे ना सगळं? तर तेव्हा आता नंदिनी जीवाला म्हणते, जीवा सांगून टाका आता. तर तेव्हा जीवा म्हणतो, एक मिनिट, मी काहीही सांगणार नाही आहे, तूच सांग. तर तेव्हा नंदिनी म्हणते, असं काय करताय तुम्ही? तर तेव्हा जीवा म्हणतो, मी काहीही सांगणार नाही आहे, तूच सांग. तर मानिनी म्हणते, अरे कोणीतरी सांगा बाबा ना, तर बोला, तुम्ही ना उगाचच माझा जीव टांगणीला लावू नका, कळलं ना? आधीच ना इतर घरातल्या लोकांच्यामुळे काही ना काहीतरी त्रास होतोच आहे, त्यात आता तुम्ही दोघं नको, बोला काहीतरी. तर तेव्हा पार्थ म्हणतो, आई जरा शांत हो. आणि जीवाला म्हणतो, काय झाले सांग जीवा, पटकन चल. तर तेव्हा जीवा आता सांगू लागतो, म्हणतो, दादा म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, गेले 2-3 दिवस आम्ही एक किडनॅपिंगची केस सॉल्व्ह करण्याच्या मागे आहोत, ज्याची सुरुवात रेखाताईंच्या वेदांतपासून झाली. आणि त्यानंतर आता तो सगळं काही जे काही घडलेलं असतं अगदी तसंच्या तसं या सगळ्यांना सांगू लागतो. आणि सुरुवातीला नंदिनीवरती हमला झालेला असतो ते सुद्धा सांगतो. आणि त्यानंतर नंदिनी सांगू लागते, मग त्यानंतर आम्ही गोडाऊनमध्ये पोहोचलो आणि तिथे जे काही घडलेलं असतं ते सुद्धा ती सगळं काही सांगू लागते. आणि त्यानंतर पोलीस आलेले असतात आणि त्या गुंडांना पकडून घेऊन गेलेले असतात, ते सगळं काही आता जीवा सांगतो. तर मानिनी आता इतकी जाम चिडते आणि म्हणते, कोण समजता कोण तुम्ही स्वतः दोघांना? पोलीस वगैरे आहात की काय? का हिरो हिरोईन झालाय असं वाटते तुम्हाला? आणि जीवाला म्हणते, तुला जर हिरोगिरी करायची होती ना तर तिला कशाला घेऊन गेलास, तिचा जीव धोक्यात घातलास तू. आणि म्हणते, काही सुद्धा बोलू नकोस, मला काही एक ऐकायचं नाही आहे. तुम्हा दोघांना काही झालं असतं तर काय झालं असतं सांगा बरं, मी काय उत्तर दिलं असतं? हिच्या आई वडिलांना काय सांगितलं असतं? जीवा अक्कल नाही आहे का रे जीवा तुला जराही? इथून पुढे तुम्ही हे असलं काही सुद्धा करणार नाही आहे, कळलंय तुम्हाला, समजतंय का? तर तेव्हा पार्थसुद्धा म्हणतो, जीवा नंदिनी आई बरोबर बोलतीये, इट कुड हॅव बीन अ डेंजरस सिच्युएशन. आणि मित्रांनो असं सगळं हे बोलत असतात आणि आजचा भाग इथेच संपतो. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जीवा आता अगदी पार्थ जसा काव्याला उचलून घेऊन आलेला असतो तसंच अगदी आता नंदिनीला घेऊन येतो उचलून आणि म्हणतो, हत्तीवरून साखर वाटा, आम्ही आई बाबा होणार आहे, असं म्हटल्यानंतर हे सगळेजणच खुश होतात. आणि काव्या तर नंदिनीला मिठी मारते आणि पार्थसुद्धा आता जीवाला मिठी मारतो. तर मानिनी म्हणते, दृष्ट नको लागायला या सुखाला. आणि असं ती बोलत असते, इतक्यातच इकडून रम्या लागणार असं म्हणते
आणि तिच्यासोबत विजयसुद्धा असतो आणि या दोघांच्या गळ्यामध्ये हार असतो मित्रांनो. म्हणजे हे दोघंसुद्धा लग्न करून आलेले असतात. आणि रम्याता म्हणते आम्हालाही पेढे वाटावे लागणार कारण आमचं लग्न झाले आणि आता आम्हीसुद्धा इथेच राहणार. आणि असं तिने म्हटल्यानंतर या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सगळेजण डोळे मोठे करूनच या दोघांच्याकडे बघत असतात. आणि हा मित्रांनो आता विजयने केलेला प्लॅन असतो आणि रम्यासोबत तो लग्न करून आता या घरामध्ये राहायला आलेला असतो. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.